आज आपण बोंबीलची चटणी किंवा बोंबीलची भाजी कशी करायची ती पाहणार आहोत. जे वाळलेले बोंबील असतात ते बाजारामध्ये भेटतात बघा अशा प्रकारचे. तर त्यांना व्यवस्थित साफ कसं करायचं ते मी सांगते तुम्हाला. सुरुवातीचं आणि शेवटचं हे तोडून घ्यायचे. थोडं थोडं जाळीदार असतं ते बघा. हे अशा पद्धतीनं जसं मी तोडत आहे आणि बॅक साईड पण आणि पंखासारखं थोडं थोडं असतं बघा साईडनी, केसासारखं असतं ते पण काढून घ्यायचे. शेवटी पण कट करून घ्यायचे आणि सुरुवातीचं पण कट करून घ्यायचे आणि त्यानंतर आजूबाजूचं केसासारखं असतं ते पण काढून घ्यायचे. तर एक काढून दाखवले बघा, साईडचं काढत आहे मी बघा. हे पंखासारखं असतं, बारीक बारीक रेषा रेषा असल्यासारखं, थोडे थोडे केसासारखं ते पण काढून घ्यायचे. तर सुरुवातीला आपण जेवढे पण बोंबील आहेत त्याचं पूर्ण काढून घेऊयात, म्हणजे स्वच्छ करूयात. जेही आपल्याला खायचं असतं तेवढंच ठेवायचं आहे आणि जे घाण आहे ते सगळं काढून टाकायचं आहे. तर एक काढून दाखवले मी. असंच मी प्रत्येक याचं काढून घेते आणि छोटे छोटे तुकडे करून घेते. सगळं काढून झाले, छोटे छोटे तुकडे पण केलेत मी. त्यानंतर पाण्याला उकळी येऊ देऊयात आणि त्यानंतर जे तुकडे तुकडे केलेले आहेत ते आपण यामध्ये टाकून देऊयात. तर आपल्याला हे पूर्ण नरम करून घ्यायचे. जे हे वाळलेले आहेत ते पूर्ण नरम करून घेऊयात. बघा पूर्ण शिजून झालेले आहेत. आता काढून घेते. पुढची प्रोसिजर करून घेऊयात. कढईमध्ये ऑइल टाकले. तर आपल्याला फोडणी द्यायची नाही आहे. जे आपण तुकडे तुकडे करून घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत बोंबील, ती इथं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे ब्राऊन कलर येजेपर्यंत. तर एक लक्षात ठेवा, तुम्ही डायरेक्ट तेलात जर टाकलात तर ते तेल उडण्याची शक्यता असते, कारण आपण आधी पाण्यामध्ये शिजवून घेतलेले आहोत. तर त्यामुळं काळजीपूर्वक टाका. आधी काहीच टाकायचं नाही आहे, तेलामध्ये डायरेक्ट टाकायचे. तेल उडण्याची शक्यता असते, त्यामुळं थोडं काळजी घ्या. व्यवस्थित परतून घेऊयात. ब्राऊन कलर येजेपर्यंत थोडाफार परतून घेऊयात. बघू शकता बऱ्यापैकी ब्राऊन कलर आलेला आहे. खालच्या साईडनं थोडं थोडं लागत असेल, चिटकत असेल तर ते काढून घ्या आणि परत फिरून व्यवस्थित क्रिस्पी, थोडंफार क्रिस्पी आणि ब्राऊन होजेपर्यंत परतून घेतले. काढून घेत आहे. त्यानंतर यामध्येच थोडं ऑइल टाकूयात आणि त्यामध्ये कांदा टाकणार आहे बारीक कट केलेला. यामध्ये बारीक कट केलेला भरपूर कांदा मी टाकत आहे. तर जी चटणी आहे किंवा भाजी आहे ही कांदा जास्त असेल तरच छान लागते. तर भरपूर कांदा टाकून घ्यायचे आणि कांदा ब्राऊन कलरचा होजेपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. कांदा छान ब्राऊन कलरचा होजेपर्यंत परतून घ्यायचा होता. बऱ्यापैकी ब्राऊन कलर आलेला आहे बघू शकता. आणि जेवढा कांदा आपण टाकला होता त्याचा ब्राऊन कलर आल्यामुळं अर्धाच कांदा झालेला आहे ते फ्राय होऊन. त्यानंतर यामध्ये टोमॅटोज टाकलेले आहेत. 2 मोठे मोठे टोमॅटोज बारीक कट करून टाकलेले आहे. हे पण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घेऊयात. टोमॅटोज टाकल्यानंतर थोडंसं मीठ टाकून घ्या, ज्यामुळं ते टोमॅटोज व्यवस्थित शिजतील. थोडंसं पाणी सुटतं मीठ टाकल्यानंतर आणि टोमॅटोज शिजायला मदत होते. तर थोड्या वेळ आपण झाकून ठेवूयात. थोड्या वेळ पूर्ण फिरवून घेऊयात, मीठ सगळीकडे लागू देऊयात. आणि झाकून ठेवूयात. तर बघा मस्त ऑइल सुटलेलं आहे, पाहिजे तसं पूर्ण शिजून झालेलं आहे. तर हे पण पूर्ण आता आपल्याला काढून घ्यायचे. तर सगळं काढून घेतलेलं आहे, त्यातच ऑइल टाकलेलं आहे. परत आपल्याला फोडणी देऊन घ्यायचे. तर यामध्ये मी जे अद्रक लसूण कूट केलेलं आहे ते मी टाकणार आहे. त्यानंतर कढीपत्ता टाकणार आहे, म्हणजेच आपण फोडणी देणार आहोत.
सुरुवातीला कढीपत्ता टाकला, थोडं फ्राय करून घेऊयात. त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकणार आहे. खलबत्त्यामध्येच ओबड-धोबड अद्रक लसूण कूट केलेला आहे मी. व्यवस्थित थोडंफार ब्राऊन कलर होजेपर्यंत परतून घेऊयात. अद्रक लसूण पण छान फ्राय झालेला आहे, ब्राऊन कलर आलेला आहे. थोडंसं मीठ टाकून घेऊयात आणि टोटल सगळे मसाले टाकून घेऊयात. तर मसाल्यामध्ये लाल तिखट, नंतर लाल कश्मीरी मिरची थोडी टाकत आहे कलरसाठी. त्यानंतर थोडीशी हळद टाका. त्यानंतर मीठ चवीनुसार टाका. धनिया पावडर थोडं, जिरा पावडर थोडं आणि त्यानंतर काळा मसाला थोडा टाकून घ्या. जिरा पावडर थोडं, धनिया पावडर थोडं टाकून घ्या आणि सर्व टाकून मटण मसाला असेल तर थोडा मटण मसाला टाकून घ्या. व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर जे आपण सुरुवातीला जेवढंही आपण तयार केलेलं आहे, टोमॅटोज, कांदा पूर्ण टाकायचे. टोमॅटोज आणि कांदा जे आपण फ्राय करून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचे, फक्त ही फोडणी शिजण्यासाठी. झाकून ठेवूयात, थोडा वेळ मिक्स करूयात, नंतर थोडा वेळ झाकून ठेवूयात. 1 ते 2 मिनटासाठी झाकून ठेवायचे, ज्यामुळं पूर्ण तेल वर सुटून जाईल, पूर्ण शिजून जाईल आणि वर तेल सुटेपर्यंत आपल्याला थोडंसं कमी आचेवर बंद करून ठेवायचं आहे. 2 मिनिट झालेले आहेत, बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे. एकदा व्यवस्थित फिरवून घेऊयात. फायनली आपली चटणी होत आलेली आहे. तर यामध्ये आता आपण सुरुवातीला जे आपण बोंबील उकडून घेतलेले आहोत, म्हणजेच पाण्यामध्ये थोडे आपण भिजून उकळत्या पाण्यातून काढून घेतलेले आहोत, ते बोंबील आपण इथं टाकून दिलो आहोत. तर आता थोडा वेळ आपल्याला झाकून ठेवायचे आणि तुमची चटणी किंवा भाजी रेडी झालेली आहे. तर याआधी तुम्ही बोंबील खाली आहे का? खाली नसाल, घाण वास येत असेल तर अशा पद्धतीने करून पहा. लहानापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल. नक्की ट्राय करा. तर थोडा वेळ आपण झाकून ठेवूयात. तर 2 मिनिट झालेत. तुमची चटणी बिलकुल तयार झालेली आहे. अप्रतिम लागते. नक्कीच करून खा. केल्याच्या नंतर कमेंट करून सांगा तुमच्याकडे कशी करतात ते पण सांगा. अशी करत असाल तरी पण सांगा. केल्याच्या नंतर कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा. तर मस्त खा, मस्त राहा, एन्जॉय करा आणि माझे नवीन रेसिपीज पाहत राहा. तर अशाच एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात आणि तोपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि माझे नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत थँक्यू.